नमस्कार, माझं नाव सिद्धी तावडे, वय 20, वास्तव्य मुंबई. माझ्याबद्दल सांगायचं गेलं 2021ला BBC इतिहास फ्रेंडली ब्युटी या सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि तिथे मी फायनलिस्ट होती. इतकंच नाही तर मला अभिनयाची आवड असल्यामुळे मी माझ्या कॉलेजमध्ये नाटकाचा ग्रुप जॉईन केला होता आणि तिथे मी छोटे मोठे पात्र सुद्धा साकारली आहे. इतकंच नाही तर 2022लाच माझी इन्फ्लुएन्सिंगची सुरुवात झाली. मी एका ब्रँड सोबत कोलॅब केलं आणि ती ब्रँड कोलॅबेशन म्हणजे बायग्लॅम, जी आज सगळ्यात मोठी ब्युटी ब्रँड म्हणून ओळखली जाते. सो त्यांच्यासोबत माझं पहिलं कोलॅब झालं आणि त्यानंतर माझी इन्फ्लुएन्सिंगची सुरुवातच झाली. इन्फ्लुएन्सिंग या क्षेत्राकडे माझं एक असं वळण चालू झालं आणि सांगायचं गेलं तर मी आज तब्बल 2 वर्ष झाली या प्रवासाला आणि मी 100हून जास्त ब्रँड कोलॅब्स केले आहेत सोशल मीडियावर. इतकंच नाही तर मला रील्स आणि फोटोग्राफिक स्पर्धेमध्ये सुद्धा पारितोषिक भेटलं होतं. फोटोग्राफिकमध्ये मला पहिलं पारितोषिक आणि रील्समध्ये मला द्वितीय पारितोषिक भेटलं गेलं. त्यानंतर अजून सांगायचं गेलं तर 2023ला मी सने नावाच्या NGO सोबत सुद्धा काम केलं आहे. खरं सांगायचं गेलं तर मी त्यांच्यासोबत सोशल मीडिया मॅनेजमेंटचं काम करत होती. पण त्यांना जेव्हा कळलं की मी रील्स वगैरे काढते आणि ब्रँड्सला कोलॅबरेट वगैरे करते, तेव्हा त्यांनी मात्र मला त्यांचे अवेअरनेस पसरवण्यासाठी मला घेतलं आणि मी त्यांच्यासोबत ते सुद्धा काम करत होती. या सगळ्या गोष्टी करत म्हणजे एकीकडे इन्फ्लुएन्सिंग करणं, दुसरीकडे बाकीच्या गोष्टी करणं, या सगळ्या गोष्टी करत मी एका मोठ्या स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन. ह्यामध्ये मी मुंबई सिटी तर्फे सिलेक्ट झाली होती आणि त्यांच्यासोबत पण माझा खूप छान अनुभव होता. खरा हा प्रवास माझा खूप लहान होता, पण अनुभव मात्र महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन करता मला बराच भेटला. त्यानंतर जेव्हा मी महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन हा शो संपून जेव्हा मी आली, तेव्हा त्यानंतर मी बऱ्याच लाईव्ह इव्हेंट्समध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, जिथे मी एकपात्री अभिनय करायची, तेही लाईव्ह स्टेजवर. आणि तिथे मला खूप छान रिस्पॉन्स मिळायचा प्रेक्षकांकडून. बऱ्याच प्रेक्षकांनी ऍक्च्युली मला सांगितलं की तुम्ही कास्टिंग वगैरे या गोष्टीला खरंच ट्राय मारावा, कारण खरंच तुम्ही खूप छान अभिनय करतात. आणि म्हणूनच मी आज मोनोलॉग वगैरे काढणार आहे आणि आज मी इंट्रो व्हिडिओ काढायला बसली आहे. इतकंच नाही तर अजून सांगायचं झालं तर या सगळ्या गोष्टी करत 2024 आलं आणि 2024मध्ये मी आताच नुकतं एक शो करून आली आहे. तो म्हणजे टाइम्स फ्रेश फेस सीझन 15 हा त्यांचा या वर्षीचा शो चालू होता. नुकतंच त्यांचा सीझन 15 जो आहे तो आता लवकरच संपेल. त्यामध्ये पण मी त्यामध्ये सेमी फायनलिस्ट होती. खरंच सांगते यांच्यासोबत सुद्धा माझा खूप छान अनुभव होता. खरं सांगायचं गेलं टाइम्स फ्रेश फेस हे टाइम्स ऑफ इंडियाचं आहे आणि मी त्या शो मध्ये पार्टिसिपेट केलं होतं. खरंच आणि ऍक्च्युली यामध्ये कॉम्पिटिशन लेवल कधी हाय होती, पण तरी सुद्धा मी तिथे सेमी फायनलिस्ट झाली होती आणि खरंच खूप छान मला अनुभव भेटला त्या लोकांकडून सुद्धा. इतकंच नाही तर मला दिव्यातर्फे बेस्ट कॉन्टेंट आणि बेस्ट ऍक्टिंगचंही पारितोषिक भेटलं होतं. सोबतच इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे मला मल्टी टॅलेंट इन्फ्लुएन्सर भेटलं होतं, जे 2024मध्येच मला भेटलं, नुकतंच मला भेटलेलं आहे. सो हा आहे माझा पूर्ण प्रवास. सध्या मी ब्रँडसोबत कोलॅब्स तर करत आहे आणि सोबतच ऑडिशन सुद्धा देत आहे. माझे प्रोफाईल्स माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स, मेल ID आणि माझा Instagram अकाउंटची लिंक मी तुम्हाला नक्की शेअर करीन. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.